मंडळी नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी आज तुमच्यासाठी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे की थोडीशी विस्मरणात गेलेली, खरं तर खूप पारंपरिक रेसिपी आहे ही, पण काळाच्या ओघात ती थोडीशी आता होत नाही. अतिशय सोपी आहे. एक खिरीचा प्रकार आहे. विशेषतः बाळंतीण बायकांना ही खीर दिली जाते. त्यांच्यासाठी ती अतिशय पौष्टिक आहे. आणि दुसरी गोष्ट मी अशी सांगणार आहे की ज्यांना मेथी आवडत नाही, मेथी म्हटलं की तोंड वेडवाकडं होतं कारण ती मेथी कडू लागते, तर ही मेथी दाणा बऱ्यापैकी क्वांटिटी वापरून केलेली तांदूळाची खीर आहे. आणि कळतही नाही खाणाऱ्याला की त्यात मेथी आहे म्हणून. त्याचा स्वाद लागतो पण कडवटपणा लागत नाही. तर तांदूळ मेथीची खीर, तर त्याचं साहित्य आपण लगेचच बघूया. साहित्य बघूया. हे आहेत इंद्रायणी तांदूळ, एक छोट्या वाटीभर घेतले. हे कमी सडलेले आहेत आणि चवीला एकदम छान असतात, सुवास असतो त्याला एक. त्यानंतर हा आहे बारीक चिरलेला गूळ. हे आहे ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे. हे आहेत मेथी दाणे, साधारण 2 टीस्पून आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत वेलदोड्याचे दाणे आणि हे जायफळ आहे, ते आपण थोडंसं किसून घालणार आहोत. आणि हे आहे साजूक तूप. आता आपण सगळ्यात प्रथम काय करणार आहोत, तर तांदूळ आणि मेथी हे एका भांड्यामध्ये घेऊन ते स्वच्छ 2 वेळा धुवून आपण कुकरला चांगले मऊ शिजवून घेणार आहोत. तर आपण वळूया आता कृतीकडे. आपण तांदूळ आणि मेथी चांगली शिजवून घेतली आहे. पातेल्याच्या तळाला थोडंसं तूप घालते. त्याच्यानंतर हे जे शिजलेलं आहे, मऊ चांगलं शिजवून घेतलेलं आहे, ते ह्याच्यावर घालूया. आणि थोडंसं पाणी घालून चांगलं घोटून घेऊया. हे बघ, एवढं पाणी घातलं तरी चालणार आहे. ते घालून हे छान घोटून घेऊया. हे बघा, अगदी मस्त शिजलेलं आहे, चांगलं मऊ झालेलं आहे. अगदी आटवल भात करतो तसं झालेलं आहे ते छान. आणि तसंच हवं आहे आपल्याला, कारण आपल्याला खीर करायची आहे. आता यानंतर अजून थोडं पाणी चालणार आहे का नाही. आता याच्यामध्ये गुळ घालूया. हा गुळ मोजूनच घेतलेला आहे, त्यामुळे मी सगळा घातला. गुळ पटकन विरघळणार, कारण हे तांदूळ आणि मेथीचं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी गरम आहे. त्याच्यानंतर हे आपण जे खोबरं, वेलदोडा आणि जायफळ आहे सगळं याच्यातच घातलंय, तर हे मिश्रण इथे मी घालून टाकते. आता हे सगळं मिळून छान ह्याला एक उकळी आणूया की आपली खीर तयार झाली. यात मी साहित्यामध्ये बदाम, काजू, बेदाणा हे दाखवलं नव्हतं, तर ते संपूर्णतः ऑप्शनल आहे. घातलं तरी चांगलं लागतं, पण नाही घातलं तरीही खीर तितकीच चांगली लागते. आणि ते तुमच्यावर आहे. तुम्ही बदाम घालू शकता, काजू घालू शकता, पिस्ते घालू शकता, हे बेदाणा घालू शकता. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 1 कपभर दूध घालणार आहोत की आपली खीर तयार झाली. जराशी त्याला उकळी येऊ दे. हे बघितलं का, ह्यातला गूळ चांगला मोडला आहे आणि छान मिळून आली आहे ही खीर. आता ह्याच्यामध्ये मी 1 कप दूध घालते. आता असंच परत एकदा ढवळून त्याला एक बारीकशी उकळी आली की आपली खीर खाण्यासाठी तयार झाली. तर अशा प्रकारे तयार झाली आहे आपली ही तांदूळ मेथीची अतिशय पौष्टिक अशी खीर. मस्त नक्की ट्राय करून बघा. आणि ह्याच्यामध्ये मी हे बघा, वरती बदामाचे काप आणि बेदाणे असं घातलंय गार्निशिंगसाठी. पण ते मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं पूर्णतः ऑप्शनल आहे. पण खीर मात्र नक्की ट्राय करून बघा. काय मंडळी, एकदम सोपी आहे की नाही रेसिपी? करायला एकदम इझी आणि अतिशय चविष्ट लागते. सगळ्यांना आवडेल, मला खात्री आहे. करायला सोपी आहे, वेळ अजिबातच लागत नाही. जरूर करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.